श्रीराम समर्थ श्रीराम। दशक 15वा आत्मदशक श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। दशक 15वा समास पहिला चातुर्य लक्षण श्रीराम। अस्थिमांशांची शरीरे त्यात राहिजे जीवेश्वरे, नाना विकारी विकारे प्रवीण होईजे श्रीराम। धनवट पोसट स्वभावे विवरो न जाणीजे जीवे, व्हावे न व्हावे आघवे जीव जाणे श्रीराम। एकी माग मागो घेणे, एकान मागतास देणे, प्रचितीने सुलक्षणे ओळखावी श्रीराम। जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राहो शोध घ्यावा परांतरांचा श्रीराम। जानवे हेवंडकारे झाले, दिलेपणे हेवड आले, नेमस्तपणे शोभिले दृष्टी पुढे श्रीराम। तैसे चिहे मनास मन, विवेके जावे मिळवून, दिलेपणे अनुमान होत आहे श्रीराम। अनुमाने अनुमान वाढतो, बिढेने कार्यभाग नासतो, या कारणे प्रत्यय येतो आधी पाहावा श्रीराम। दुसऱ्याचे जीवीचे कळेना, परांतर ते जाणवेना, वश्य होती लोकनाना कोण्या प्रकारे श्रीराम। आकल सांडून परती लोकवश्य कर्ण करीती, अपूर्णपणे हळू पडिती ठाई ठाई श्रीराम। जगदीश आहे जगदांतरी, चेटके करावी कोणावरी, जो कोणी विवेके विवरी तोची श्रेष्ठ श्रीराम। श्रेष्ठ कार्ये करी श्रेष्ठ, कृत्रिम करी तो कनिष्ठ, कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले श्रीराम। राजे जाती राजपंथे, चोर जाती चोरपंथे, वेडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे श्रीराम। मूर्खास वाटे मी शहाणा, परी तो वेडा दैन्यवाना, नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे श्रीराम। जो जगदांतरे मिळाला तो जगदांतरची झाला, अरत्री परत्री तयाला काय उणे श्रीराम। बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिवीण माणूस काचे, राज्य सांडून फुकाचे भीक मागे श्रीराम। जे जे जेथे निर्माण झाले ते ते तयास मानले, अभिमान दे ऊन गोविले ठाई ठाई श्रीराम। अवघेच म्हणती आम्ही थोर, अवघेची म्हणती आम्ही सुंदर, अवघेची म्हणती आम्ही चतुर भूमंडळी श्रीराम। ऐसा विचार आणिता मना, कोणीच लहान म्हणवीना, जाणते आणती अनुमाना सकळ काही श्रीराम। आपुलाल्या स्वाभिमाने लोक चालिले अनुमाने, परंतु हे विवेकाने पाहिले पाहिजे श्रीराम। लटक्याचा स्वाभिमान घेणे, सत्य अवघेच सोडणे, मूर्खपणाची लक्षणे ते हे ऐसी श्रीराम। सत्याचा जो स्वाभिमान तो जाणावा निराभिमान, न्याये अन्याये समान कदापि नव्हे श्रीराम। न्याये म्हणजे तो शाश्वत, अन्याये म्हणजे तो अशाश्वत, बाष्कळ आणि नेमस्त एक कैसा श्रीराम। एक उघड भाग्य भोगिती, एक तस्कर पळवून जाती, एकांची प्रगट महंती
एकांची कान कोंडी श्रीराम आचार विचारे वीण जे जे करणे तो सीन धूत आणि विचक्षण तेच शोधावे श्रीराम उदंड बाजारी मिळाले परी ते धूर्तेची आळिले धूतापासी काही नचले बाजाऱ्यांचे श्रीराम या कारणे मुख्य तयासी करावे सख्य येणे करिता असंख्य बाजारी मिळती श्रीराम धूर्तासी धूर्तची आवडे धूर्त धूर्तीच पवाडे उगीच हिंडती वेडे कार्ये विण श्रीराम धूर्तासी धूर्तपण कळले तेने मनास मन मिळाले परी हे गुप्त रूपे केले पाहिजे सर्वे श्रीराम समर्थाचे राखता मन तेथे येती उदंड जन आणि सज्जन आर्दव करीती श्रीराम ओळखीने ओळखी साधावी बुद्धीने बुद्धी बोधावी नीती न्याये वाट रोधावी पाषांडाची श्रीराम वेश धरावा बावळा अंतरी असाव्या नाना कळा सगट लोकांचा जिव्हाळा मोडू नये श्रीराम निस्पृह आणि नित्य नूतन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान प्रगट जाणता सज्जन दुर्लभ जगी श्रीराम नाना जनस पाठांतरे निवती सकळांची अंतरे चंचळपणे तदनंतरे सकळा ठाई श्रीराम एके ठाई बैसोन राहिला तरी मग व्यापची बुडाला सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी श्रीराम भेट भेटो उरी राखणे हे चातुर्याची लक्षणे मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पावे श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम समास पहिला श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम दशक 15वा समास दुसरा निस्पृह व्यापक श्रीराम पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटली लहान थोरे पालटती मनोविकारे क्षणाक्षणा श्रीराम जितक्या मूर्ती जितक्या प्रकृती सारख्या नसती आदि अंती नेमची नाही पाहावे किती काये म्हणून श्रीराम कित्येक म्लेंच होऊन गेले कित्येक फिरंगणात आटले देशभाषाने रुधिले किती एक श्रीराम महाराष्ट्र देश थोडा उरला राजकारणे लोक रुधिला अवकाश नाही जेवायाला उदंड कामे श्रीराम कित्येक युद्ध प्रसंगी गुंतले तेने गुणे उन्मत्त झाले रात्रंदिवस करू लागले युद्ध चर्चा श्रीराम उदिम्यास व्यासंग लागला अवकाश नाहीसा झाला अवघा पोटधंदाच लागला निरंतर श्रीराम षड्दर्शने नानामते पाषांडे वाढली बहुते पृथ्वीमध्ये जेथे तेथे उपदेशिती श्रीराम स्मार्थी आणि वैष्णवी उरली सुरली नेली आघवी ऐसी पाहता गथा गोवी उदंड झाली श्रीराम कित्येक कामनेचे भक्त ठाई ठाई झाले आसक्त युक्त अथवा अयुक्त पाहतो कोण श्रीराम या गलबल्यामध्ये गलबला कोणी कोणी वाढविला त्यास देखो सके नासा झाला वैदिक लोक श्रीराम
त्याही मध्ये हरिकीर्तन तेथे बोलले कित्येक जन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे श्रीराम या कारणे ज्ञान दुर्लभ पुण्येगडे अलभ्य लाभ विचारवंता सुलभ सकळ काही श्रीराम विचार कळला सांगता नये उदंड येती अंतराये उपाये योजिता अपाये आडवे येती श्रीराम त्याही मध्ये जो तीक्ष्ण रिकामा जाऊ निदीक्षण धूत तर्किक विचक्षण सकळा माने श्रीराम नाना जिनस उदंड पाठ वदो लागला घडघडाट अव्वाटची केली वाट सामर्थ्य बळे श्रीराम प्रबोध शक्तीची अनंत द्वारे जाणे सकळांची अंतरे निरूपणे तदनंतरे चटक लागे श्रीराम मते मतांतरे सगट प्रत्यय बोलोन करी सपाट दंडक सांडून नीट वेधी जना श्रीराम नेमके भेदके वचने अखंड पाहे प्रसंग माने उदास वृत्तीच्या गुमाने उठून जातो श्रीराम प्रत्यय बोलून उठून गेला चटक लागले लोकाला नाना मार्ग सांगून त्याला शरण येती श्रीराम परी तो कोठे आढळेना कोणे स्थळी सापडेना वेश पाहता हीन दीना सारिखा दिसे श्रीराम उदंड करी गुप्त रूपे भिकाऱ्या सारिखा स्वरूपे तेथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांडिली श्रीराम ठाई ठाई भजन लावी आपण तेथून चुकावी मच्छरमंतांची गोवी लागोच नेदी श्रीराम खनळामध्ये जाऊन राहे तेथे कोणीच न पाहे सर्वत्रांची चिंता वाहे सर्व काळ श्रीराम अवघड स्थळी कठीण लोक तेथे राहणे नेमक सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत येती श्रीराम तेथे कोणाचे चालेना अनुमात्र अनुमानेना कट्ट घालून राजकारणा लोक लावी श्रीराम लोकी लोक वाढवले तेने अमर्याद झाले भूमंडळी सत्ता चाले गुप्त रूपे श्रीराम ठाई ठाई उदंड ताबे मनुष्य मात्र तितुके झोंबे चहूकडे उदंड लांबे परमार्थ बुद्धी श्रीराम उपासनेचा गजर स्थळोस्थळीच थोर थोर प्रत्ययाने प्राणी मात्र सोडविले श्रीराम ऐसे कैवाडे उदंड जाणे तेने लोक होती शहाणे जेथे तेथे प्रत्यय बाणे प्राणी मात्रासी श्रीराम ऐसी कीर्ती करून जावे तरीच संसार रास यावे दास म्हणे हे स्वभावे संकेते बोलिले श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे निस्पृह व्याप लक्षण नाम समास दुसरा श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम दशक 15वा समास तिसरा श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण श्रीराम मुळापासून सैरा वैरा अवघा पंचीकरण पसारा त्यात साक्षत्वाचा दोळा तोही तत्वरूप श्रीराम दुरस्त्या दाटल्या फौजा उंच सिंहासनी राजा याचा विचार समजा अंतर्यामी श्रीराम देह मात्र अस्थिमांशाचे तैसे जाणावे नृपतीचे मुळापासून सृष्टीचे
तत्वरूप श्रीराम. रायाचे सत्तेने चालते परंतु अवघी पंचभूते. मुळी अधिक जाणीवेचे ते अधिष्ठान आहे श्रीराम. विवेक बहुत पैसावले म्हणून अवतारी बोलिले. मनुचक्रवर्ती झाले येण्याची न्याये श्रीराम. जेथे उदंड जाणीव तेची तितके सदैव. थोडे जाणीवेने नरदेव होती लोक श्रीराम. व्याप आटोप करती धकेच पेटे सोसिती. देणे प्राणी सदैव होती देखत देखता श्रीराम. ऐसे हे आता वर्तते मूर्ख लोकास कळे नाते. विवेकी मनुष्य समजते सकळ काही श्रीराम. थोर लहान बुद्धिपासी सगट कळेना लोकासी. आधी उपजले तयासी थोर म्हणती श्रीराम. वये धाकुटा नृपती वृद्ध तयास नमस्कार करीती. विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे श्रीराम. सामान्य लोकांचे ज्ञान तो अवघाच अनुमान. दीक्षा दंडकाचे लक्षण येण्याची पाळे श्रीराम. नव्हे कोणास म्हणावे सामान्यास काय ठावे. कोण कोणास म्हणावे किती म्हणोनी श्रीराम. धाकुटा भाग्यास चढला तरी तुच्छ करीती त्याला. या कारणे सळगीच्या लोकाला दुरी धरावे श्रीराम. नेमस्त कळेना वचन नेमस्त नये राजकारण. उगेची धरिती थोरपण मूर्खपणे श्रीराम. नेमस्त काहीच कळेना नेमस्त कोणीच मानेना. आधी उपजले त्या थोरपणा कोण पुसे श्रीराम. वडिला वडीलपण नाही धाकुट्या धाकुटपण नाही. ऐसे बोलती त्यास नाही शहाणपण श्रीराम. गुणे वीण वडीलपण हे तो अवघेच अप्रमाण. त्याची प्रचित प्रमाण थोरपणी श्रीराम. तथापि वडिलास मानावे वडिले वडीलपण जाणावे. नेणता पुढे कष्टावे थोरपणी श्रीराम. तस्मात वडील अंतरात्मा जेथे चेतला तेथे महिमा. हे तो प्रकटची आहे आम्हा शब्द नाही श्रीराम. या कारण कोणी येके शहाणपण शिकावे विवेके. विवेक न शिकता तुके तुटो न जाती श्रीराम. तुक तुटिले म्हणजे गेले जन्मा येऊन काय केले. बळेच सांदीस घातले आपणासी श्रीराम. सगट बाये का शिव्या देती सांदीस पडला ऐसे म्हणती. मूर्खपणाची प्राप्ती ठाकून आली श्रीराम. ऐसे कोणी एके न करावे सर्व सार्थकची करावे. कळे ना तरी विवरावे ग्रंथांतरी श्रीराम. शहाण्यास कोणी तरी बाहाती मूर्खास लोक दवडून देती. जीवास आवडे संपत्ती तरी शहाणे व्हावे श्रीराम. अहो या शहाणपणा कारणे बहुतांचे कष्ट करणे परंतु शहाणपण शिकणे हे उत्तमोत्तम श्रीराम. जो बहुतांस मानला तो जाणावा शहाणा झाला. जनी शहाण्या मनुष्याला काय उणे श्रीराम. आपले हित न करी लोकिकी तो जाणावा आत्मघातकी. या मूर्खा येवळा पातकी आणिक नाही श्रीराम. आपण संसारी कष्ट तो लोका करवी रागे दोन घेतो. जनामध्ये शहाणा तो ऐसे न करी श्रीराम.
साधका शिकवले स्वभावे, मानेल तरी सुखे घ्यावे, मानेना तरी सांडावे, एकीकडे श्रीराम. तुम्ही श्रोते परमदक्ष, अवलक्षास लाविता लक्ष, हे तो सामान्य प्रत्यक्ष, जाणतसा श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम, समास तिसरा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 15वा, समास चौथा, शाश्वत ब्रह्म निरूपण श्रीराम. पृथ्वीपासून झाली झाडे, झाडापासून होती लाकडे, लाकडे भस्मोन पुढे, पृथ्वीच होये श्रीराम. पृथ्वीपासून वेल होती, नाना जिनस फापावती, वाळोन कुजोन मागुती, पृथ्वीच होये श्रीराम. नाना धान्यांची नाना अन्ने, मनुष्य करीती भोजने, नाना विष्ठा नाना वमने, पृथ्वीच होये श्रीराम. नाना पक्षादिकी बक्षिले, तरी पुढे तैसेच झाले, वाळोन भस्म होऊन गेले, पुन्हा पृथ्वी श्रीराम. मनुष्य मरताच ऐका, क्रिमी भस्म का मृत्तिका, ऐशा काया पडती अनेका, पुढे पृथ्वी श्रीराम. नाना तृणे पदार्थ कुदती, पुढे त्याची होये माती, नाना किडे मरोन जाती, पुढे पृथ्वी श्रीराम. पदार्थ दाटले अपार, किती सांगावा विस्तार, पृथ्वी वाचून थार, कोणास आहे श्रीराम. झाड पाले आणि तृण, पशुभक्षिता होते सेन, खात मूत भस्म मिळून, पुन्हा पृथ्वी श्रीराम. उत्पत्ती स्थिती संहारते, ते पृथ्वीस मिळून जाते, तितके होते आणि जाते, पुन्हा पृथ्वी श्रीराम. नाना बीजांची या राशी, विरडोन लागती गगनासी, पुढे सेवटी पृथ्वीसी, मिळून जाती श्रीराम. लोक नाना धातू पुरिती, बहुता दिवसा होये माती, सुवर्ण पाषाणाची गती, तैसीच आहे श्रीराम. मातीचे होते सुवर्ण, आणि मृत्तिकेचे होती पाषाण, महा अग्निसंगे भस्मोन, पृथ्वीच होये श्रीराम. सुवर्णाचे जर होते, जर शेवटी कुजून जाते, रस होऊन वितळते, पुन्हा पृथ्वी श्रीराम. पृथ्वीपासून धातू निपजती, अग्निसंगे रस होती, तया रसाची होये जगती, कठीण रूपे श्रीराम. नाना जळासी गंधी सुटे, तेथे पृथ्वीचे रूप प्रगटे, दिवसेंदिवस जळ आटे, पुढे पृथ्वी श्रीराम. पत्रे पुष्पे फळे येती, नाना जीव खाऊन जाती, ते जीव मरता जगती, नेमस्त होये श्रीराम. जितुका काही झाला आकार, तितुक्यास पृथ्वीचा आधार, होती जाती प्राणी मात्र, सेवट पृथ्वी श्रीराम. हे किती म्हणून सांगावे, विवेके अवघेची जाणावे, खाजणी भाजणीचे समजावे, मूळ तैसे श्रीराम. आप आळून पृथ्वी झाली, पुन्हा आपीच विराली, अग्नियोगे भस्म झाली, म्हणून या श्रीराम. आप झाले तेजापासूनी, पुढे तेजे घेतले सोखुनी, ते तेज झाले वायोचेनी, पुढे वायू झडपी श्रीराम.
वायू गगनी निर्माण झाला, पुढे गगनीच विराला, ऐसे खाजणी भाजणीला बरे पहा श्रीराम. जे जे जेथे निर्माण होते, तेथे तेथे लया जाते, येणे गीती पंचभूते, नाश पावती श्रीराम. भूत म्हणजे निर्माण झाले, पुन्हा मागुते निमाले, पुढे शाश्वत उरले, परब्रह्म ते श्रीराम. ते परब्रह्म जो कळेना, तो जन्म मृत्यू चुकेना, चत्वार खाणी जीवनाना, होणे घडे श्रीराम. जडाचे मूळ ते चंचळ, चंचळाचे मूळ ते निश्चळ, निश्चळासी नाही मूळ, बरे पहा श्रीराम. पूर्व पक्ष म्हणजे झाले, सिद्धांत म्हणजे निमाले, पक्षातीत जे संचले, परब्रह्म ते श्रीराम. हे प्रचितीने जाणावे, विचारे खुणेसी बाळावे, विचारे वीण सिणावे, त्याची मूर्खपणे श्रीराम. ज्ञानी भिडेने दडपला, निश्चळ परब्रह्म कैसे त्याला, उगाच कवितो गलबला, माये मध्ये श्रीराम. माया निशेष नासली, पुढे स्थिती कैसी उरली, विचक्षणे विवरिली, पाहिजे स्वये श्रीराम. निशेष मायेचे निरशन, होता आत्मनिवेदन, वाच्यांश नाही विज्ञान, कैसे जाणावे श्रीराम. लोकांचे बोली जो लागला, तो अनुमानेच बुडाला, या कारणे प्रत्ययाला, पाहिलेच पाहावे श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, शाश्वत ब्रह्म निरूपण नाम, समास चौथा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 15वा, समास 5वा, चंचळ लक्षण श्रीराम. दोघा ऐसी तीन चालती, अगुणी अष्टदा प्रकृती, अधोर्ध सांडून वर्तती, इंद्रपणी ऐसी श्रीराम. पण तोंडे बक्षितो पणजा, मूल बापास मारी ओजा, तुकार्या गेला राजा, चौघा जणांचा श्रीराम. देव देवालयामध्ये लपाला, देऊळ पूजिता पावे त्याला, सृष्टीमध्ये ज्याला त्याला, ऐसेची आहे श्रीराम. दोन्ही नामे एकास पडिली, लोकीने मस्त कल्पिली, विवेके प्रत्यय पाहिली, तो एकच नाम श्रीराम. नाही पुरुष ना वनिता, लोकी कल्पिले तत्वता, त्याचा बरा शोध घेता, काहीच नाही श्रीराम. स्त्री नदी पुरुष खळाळ, ऐसे बोलती सकळ, विचार पाहता निवळ, देह नाही श्रीराम. आपण आपणास कळेना, पाहो जाता आकळेना, कशास काहीच मिळेना, उदंडपणे श्रीराम. एकलाची उदंड झाला, उदंडची एकला पडिला, आपणासी आपला, गलबला सोसवेना श्रीराम. एक असोन फुटी पडिली, फुटी असोन स्थिती एकली, विचित्र कळा पैसावली, प्राणी मात्री श्रीराम. वल्ली मध्ये जळ संचरे, कोरडेपणे हे वावरे, बोले वाचून नथिरे, काही केल्या श्रीराम. झाडामध्ये केली आळी, झाडे धावती निराळी, कित्येक झाडे अंतराळी, उडून जाती श्रीराम.
भूमीपासून वेगळी झाली परी ते नाहीत वाळली, निराळीच बळावली जेथ तेथे श्रीराम. देवाकरिता चालती झाडे, देव नसता होती लाकडे, नीटची आहे कुबाडे सर्वथा नव्हे श्रीराम. झाडापासून झाडे होती तेही अंतरिक्षा जाती, मुळाने भेदली जगती कदापि नाही श्रीराम. झाडास झाडे खात पाणी घालून पाळली प्रतिदिनी, बोलकी झाडे शब्द मंथनी विचार घेती श्रीराम. होणार तुके आधीच झाले मग कल्प कल्पून बोलिले, जाणतयासी समजले सकळ काही श्रीराम. समजले तरी उमजेना, उमजले तरी समजेना, प्रत्यय वीण अनुमानेना सकळ काही श्रीराम. सर्वत्रांचा वडील कोण हेची पाहावी ओळखण, भेटे आपणास आपण जगदांतरे श्रीराम. अंतरनिष्ठांची उंच कोटी, बाहेर मुद्र्याची संगती खोटी, मूर्ख काये समजेल गोष्टी शहाणे जाणती श्रीराम. अंतरे राखता राजी भलत्यास भलताच नवाजी, अंतरे न राखता भाजी मिळणार नाही श्रीराम. ऐसे वर्तते प्रत्यक्ष अलक्षी लावा वेलक्ष, दक्षास भेटता दक्ष समाधान होते श्रीराम. मनास मिळता मन पाहोन येती निरंजन, चंचळ चक्र उल्लंघून पैलाड जाती श्रीराम. एकदा जाऊन पाहोन आले मग ते सन्निध देखिले, चर्मचक्षी लक्षिले नवसे कदा श्रीराम. नाना शरीरी चंचळ अखंड करी चळवळ, परब्रह्म ते निश्चळ सर्वा ठाई श्रीराम. चंचळ धावे एकीकडे बोस पडे दुसरेकडे, चंचळ पुढे सर्वाकडे हे तो घडे ना श्रीराम. चंचळ चंचळास पुढे ना, आवघे चंचळ विवरेना, निश्चळ अपार अनुमाना कैसे येते श्रीराम. गगनी चालिली हवावी कैसी पावेल पार पदवी, जाता मध्येची विधावी हा स्वभाव चितीचा श्रीराम. मनोधर्म एक देशी कैसा आकळील वस्तुसी, निर्गुण सांडून अपेसी सर्व ब्रह्म म्हणे श्रीराम. नाही सारा सार विचार तेथे अवघा अंधकार, खरे सांडून खोटे पोर नेणते घेते श्रीराम. ब्रह्मांडाचे महाकारण तेथून हे पंचीकरण, महावाक्याचे विवरण वेगळे असे श्रीराम. महत्तत्व महद्भूत तोची जाणावा भगवंत, उपासना हे समाप्त येथून झाली श्रीराम. कर्म उपासना आणि ज्ञान त्रिकांड वेद हे प्रमाण, ज्ञानाचे होते विज्ञान परब्रह्मी श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, चंचळ लक्षण निरूपण नाम समास 5वा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 15वा समास 6वा चातुर्य विवरण श्रीराम. पितापासून कृष्ण झाले भूमंडळी विस्तारले, तेने विण उमजले हे तो घडे ना श्रीराम. आहे तरी स्वल्प लक्षण सर्वत्रांची साठवण, अधम आणि उत्तम गुण
तेथेची असती श्रीराम. मही सूत सरसाविला, सरसा ऊन द्विधा केला, उभयेता मिळून चालिला, कार्ये भाग श्रीराम. श्वेता श्वेतास गाठी पडता, मध्ये कृष्ण मिश्रित होता, इहलोक सार्थकता होत आहे श्रीराम. विवरता याचा विचार, मूर्ख तोची होये चतुर, सद्य प्रचित साक्षात्कार परलोकींचा श्रीराम. सकळास जे मान्य तेची होतसे सामान्य, सामान्यास अनन्य होई जेत नाही श्रीराम. उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा, अदृष्टीची गुप्त रेखा, चत्वार अनुभव सारिखा होत नाही श्रीराम. 14 पिढ्यांचे पवाडे, सांगती ते शहाणे की वेडे, ऐक्यताने घडे की न घडे, ऐसे पाहावे श्रीराम. रेखा तितुकी पुसोन जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते, डोळे झाकणी करावे ते, काये निमित्य श्रीराम. बहुतांचे बोली लागले, ते प्राणी अनुमानी बुडाले, मुख्य निश्चये चुकले, प्रत्ययाचा श्रीराम. उदंडाचे उदंड ऐकावे, परी ते प्रत्यय पाहाये, खरे खोटे निवळावे, अंतर्यामी श्रीराम. कोणासी नवे म्हणू नये, समजावे अपाये उपाये, प्रत्यये घ्यावा बहुत काये, बोलोनिया श्रीराम. माणूस हेंकाळ आणि कच्चे, मान्य करावे तयाचे, येणे प्रकारे बहुतांचे, अंतर राखावे श्रीराम. अंतरी पीळ पेच वळसा, तोची वाढवी बहुवसा, तरी मग शहाणा कैसा, निववू नेणे श्रीराम. वेडे करावे शहाणे, तरीच जीने श्लाघ्यवाणे, उगेच वादांग वाढविणे, हे मूर्खपण श्रीराम. मिळून जाऊन मेळवावे, पडी घेऊन उलझावे, काहीच कळो नेदावे, विवेक बळे श्रीराम. दुसऱ्याचे चालणे चालावे, दुसऱ्याचे बोलणी बोलावे, दुसऱ्याचे मनोगते जावे, मिळोनिया श्रीराम. जो दुसऱ्याच्या हितावरी, तो विपट काहीच न करी, मानत मानत विवरी, अंतर तयाचे श्रीराम. आधी अंतर हाती घ्यावे, मग हळूहळू उकलावे, नाना उपाये न्यावे, परलोकासी श्रीराम. हेंकाळास हेंकाळ मिळाला, तेथे गलबलाची झाला, कळहो उठता चातुर्याला, ठाव कैसा श्रीराम. उगीच करीती बडबड, परी करून दाखवणे हे अवघड, परस्थळ साधणे जड, कठीण आहे श्रीराम. धके चपेटे सोसावे, नीच शब्द साहात जावे, प्रस्तावो न परावे, आपले होती श्रीराम. प्रसंग जाणून बोलावे, जाणपण काहीच न घ्यावे, लीनता धरून जावे, जेथे तेथे श्रीराम. कुग्रामे अथवा नगरे, पाहावी घरांची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे, परीक्षून सोडावी श्रीराम. बहुती काहीतरी सापडे, विचक्षण लोकी मित्री घडे, उगेच बैसता काहीच न घडे, फिरणे विवरणे श्रीराम. सावधपणे सर्व जाणावे, वर्तमान आधीच घ्यावे, जाऊ ये तिकडे जावे, विवेके सहित श्रीराम. नाना जनस पाठांतरे, निवती सकळांची अंतरे, लेहो न देता परोपकारे, सीमा सांडावी श्रीराम. जैसे जयास पाहिजे, तैसे तयास दीजे,
तरी मग श्रेष्ठची हो इजे सकळा मान्य श्रीराम. भूमंडळी सकळास मान्य तो म्हणून ये सामान्य. कित्येक लोक अनन्य तया पुरुषासी श्रीराम. ऐसी चातुर्याची लक्षणे चातुर्ये दिग्विजये करणे. मग तयास काये उणे जेथ तेथे श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे चातुर्य विवरण नाम समास 6वा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 15वा समास 7वा आदोर्ध निरूपण श्रीराम. नाना विकाराचे मूळ ते हे मूळ मायाच केवळ. अचंचळी जे चंचळ सूक्ष्म रूपे श्रीराम. मूळ माया जाणीवेची मुळींच्या मूळ संकल्पाची. गोळखी षड्गुणेश्वराची येण्याची न्याये श्रीराम. प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर म्हणती. परी ते आवघी जगज्योती मूळ त्यासी श्रीराम. संकल्पाचे जे चळण तेची वायोचे लक्षण. वायो आणि त्रिगुण आणि पंचभूते श्रीराम. पाहता कोणी एक वेल त्याच्या मुळा असती खोल. पत्रे पुष्पे फळे केवळ मुळाच पासी श्रीराम. याही वेगळे नाना रंग आकार विकार तरंग. नाना स्वाद अंतरंग मुळामध्ये श्रीराम. तेची मूळ फोडून पाहता काहीच नाही वाटे आता. पुढे वाढता वाढता दिसो लागे श्रीराम. कड्यावरी वेल निघाला अधोमुखे बळे चालिला. फापाहून पुढे आला भूमंडळी श्रीराम. तैसी मूळ माया जाण पंचभूते आणि त्रिगुण. मुळी आहेत हे प्रमाण प्रत्यये जाणावे श्रीराम. अखंड वेल पुढे वाढला नाना विकारी शोभळा. विकारांचा विकार झाला असंभाव्य श्रीराम. नाना पडगरे फुटली नाना जुंबाडे वाढली. अनंत अग्रे चालली सृष्टीमध्ये श्रीराम. कित्येक फळे ती पडती सवेची आणिक निगती. ऐसी होती आणि जाती सर्व काळ श्रीराम. एक वेलची वाळले पुन्हा तेथेची फुटले. ऐसे आले आणि गेले किती एक श्रीराम. पाने झडती आणि फुटती पुष्पे फळे तेण्याची रीती. मध्ये जीव हे जगती असंभाव्य श्रीराम. अवघा वेलची करपतो मुळापासून पुन्हा येतो. ऐसा अवघा विचार जो तो प्रत्यक्ष जाणावा श्रीराम. मूळ खाणून काढिले प्रत्यय ज्ञाने निर्मूळ केले. तरी मग वाढण्याची राहिले सकळ काही श्रीराम. मुळी बीज शेवटी बीज मध्ये जळ रूप बीज. ऐसा हा स्वभाव सहज विस्तारला श्रीराम. मुळामधील ज्या गोष्टी सांगता हे बीज सृष्टी. जेथील अंश तेथील कष्टी न होता जातो श्रीराम. जातो येतो पुन्हा जातो ऐसा प्रत्यावृत्ती करीतो. परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे श्रीराम. न घडे ऐसे जरी म्हणावे तरी काहीतरी लागे जाणावे. अंतरीच परी ठावे सकळास कैसे श्रीराम. तेने सीच कार्य भाग करीती परंतु तयास नेणती. दिसे नाते काये करीती बापुडे लोक श्रीराम.
विषये भोग तेणेची घडे, तेणे वीण काहीच न घडे. स्थूळ सांडून सूक्ष्मी पवाडे, ऐसा पाहिजे श्रीराम. जे आपलेची अंतर, तद्रूपची जगदांतर. शरीर भेदाचे विकार, वेगळाले श्रीराम. अंगोळीची अंगोळीस वेदना, एकीची एकीस कळेना. हात पाय अवेव नाना, येण्याची न्याये श्रीराम. अवेवाचे अवेव नेणे, मातोपरांचे काये जाणे. परांतर या कारणे, जाणवेना श्रीराम. एकाची उदके सकळ वनस्पती, नाना अग्रे भेद दिसती. कुडिली तितुकीच सुकती, येरते टवटवित श्रीराम. येण्याची न्याये भेद झाला, कळेना एकाचे एकाला. जाणपणे आत्मयाला, भेद नाही श्रीराम. आत्मत्वी भेद दिसे, देह प्रकृती करिता भासे. तरी जाणतचे असे, बहुतेक श्रीराम. देखोन ऐकोन जाणती, शहाणे अंतर परीक्षिती. धूर्तते अवघेत समजती, गुप्त रूपे श्रीराम. जो बहुतांचे पाळण करी, जो बहुतांचे अंतर विवरी. धूर्तपणे ठाऊके करी, सकळ काही श्रीराम. आधी मनोगत पाहाती, मग विश्वास धरिती. प्राणी मात्र येणे रीती, वर्तत आहे श्रीराम. स्मरणामागे विस्मरण, रोकडी प्रचित प्रमाण. आपले ठेवणे आपण, चुकत आहे श्रीराम. आपलेच आपणा स्मरेना, बोलिले ते आठवेना. उठती अनंत कल्पना, ठाऊक्या कैच्या श्रीराम. ऐसे हे चंचल चक्र, काही नीट काही वक्र. झाला रंक अथवा शक्र, स्मरणे श्रीराम. स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव. स्मरण विस्मरणे मानव, वर्तती आता श्रीराम. म्हणून देवी आणि दानवी, संपत्ती द्विधा जाणावी. प्रचित मानसी आणावी, विवेके सहित श्रीराम. विवेके विवेक जाणावा, आत्म्याने आत्मा ओळखावा. नेत्रे नेत्रची पाहावा, दर्पणींचा श्रीराम. स्थूळे स्थूळ खाजवावे, सूक्ष्मे सूक्ष्म समजावे. खुणेने खुणेसी बाणावे, अंतर्यामी श्रीराम. विचारे जाणावा विचार, अंतरे जाणावे अंतर. अंतरे जाणावे परांतर, होऊनिया श्रीराम. स्मरणा माझी विस्मरण, हेच वेदाचे लक्षण. एकदेशी परिपूर्ण, होत नाही श्रीराम. पुढे सिके मागे विसरे, पुढे उजेडे मागे अंधारे. पुढे स्मरे मागे विस्मरे, सकळ काही श्रीराम. तुर्या जाणावी स्मरण, सुषुप्ती जाणावी विस्मरण. उभयेता शरीरी जाण, वर्तती आता श्रीराम. इति श्रीदास बोधे, गुरु शिष्य संवादे. अधोद निरूपण नाम, समास 7वा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 15वा, समास 8वा. सूक्ष्म जीव निरूपण श्रीराम. रेणूहून सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटचे थोडे. युक्ती बुद्धी तेणेची पाडे, तयामध्ये श्रीराम. ऐसे नाना जीव असती, पाहो जाता न दिसती. अंतःकरण पंचकाची स्थिती, तेथेही आहे श्रीराम.
त्यापुरते त्यांचे ज्ञान विषये इंद्रिये समान सूक्ष्म शरीरे विवरोन पाहतो कोण श्रीराम त्यास मुंगी महा थोर नेणो चालिला कुंजर मुंगी समुताचा पूर ऐसे बोलती श्रीराम ते मुंगी समान शरीरे उदंड असती लहान थोरे समस्तामध्ये जीवेश्वरे वस्ती कीजे श्रीराम ऐसिया किड्यांचा संभार उदंड दाटला विस्तार अत्यंत साक्षपी जो नर तो विवरोन पाहे श्रीराम नाना नक्षत्री नाना किडे त्यास भासती पर्वता एवढे आयुष्य ही तेनेची पाडे उदंड वाटे श्रीराम पक्षा एवढे लहान नाही पक्षा एवढे थोर नाही सर्प आणि मछपाही येण्याची पाडे श्रीराम मुंगी पासून थोर थोरे चढती वाढती शरीरे त्यांची निर्धारिता अंतरे कळो येती श्रीराम नाना वर्ण नाना रंग नाना जीवनाचे तरंग एक सुरंग एक विरंग किती म्हणून सांगावे श्रीराम एके सुकुमारे एके कठोरे निर्माण केली जगदेश्वरे सुवर्णासारखी शरीरे दैदिप्यमाने श्रीराम शरीर भेदे आहार भेदे वाचा भेदे गुण भेदे अंतरी वसिजे अभेदे एक रूपे श्रीराम एक त्रासके एक मारके पाहो जाता नाना कौतुके किती एके अमोलिके सृष्टीमध्ये श्रीराम ऐसी अवघी विवरोन पाहे ऐसा प्राणी कोण आहे आपुल्या पुरते जाणून राहे किंचित मात्र श्रीराम नवखंड हे वसुंधरा सप्तसागरांचा फेरा ब्रह्मांडा बाहेरील निरा कोण पाहे श्रीराम त्या नीरामध्ये जीव असती पाहो जाता असंख्याती त्या विशाळ जीवांची स्थिती कोण जाणे श्रीराम जेथे जीवन तेथे जीव हा उत्पत्तीचा स्वभाव पाहता याचा अभिप्राव उदंड असे श्रीराम पृथ्वी गर्वी नाना निरे त्या नीरामध्ये शरीरे नाना जिनस लहान थोरे कोण जाणे श्रीराम एक प्राणी अंतरिक्ष असती तेही नाही देखिली क्षिती वरीच्या वरी उडवून जाती पक्ष फुटल्यानंतरे श्रीराम नाना खेचरे आणि भूचरे नाना वनचरे आणि जळचरे 84 योनी प्रकारे कोण जाणे श्रीराम उष्ण तेज वेगळे करूनी जेथे तेथे जीव योनी कल्पनेपासून होती प्राणी कोण जाणे श्रीराम एक नाना सामर्थ्य केले एक इच्छेपासून झाले एक शब्दासरिसे पावले श्राप देह श्रीराम एक देह बाजी गिरीचे एक देह गोडंबरीचे एक देह देवतांचे नाना प्रकारे श्रीराम एक क्रोधापासून झाले एक तपापासून जन्मले एक उश्रापे पावले पूर्व देह श्रीराम ऐसे भगवंताचे करणे किती म्हणून सांगणे विचित्र मायेच्या गुणे होत जाते श्रीराम नाना अवघड करणी केली कोणी देखिली ना ऐकिली विचित्र कळा समजली पाहिजे सर्वे श्रीराम थोडे बहुत समजले पोटापुरती विद्या शिकले प्राणी उगेच गर्वे गेले मी ज्ञाता म्हणून श्रीराम ज्ञानी एक अंतरात्मा सर्वांमध्ये सर्वात्मा
त्याचा कळावया महिमा बुद्धी कैची श्रीराम. सप्तकंचुक ब्रह्मांड त्यात सप्तकंचुक पंड, त्या पिंडामध्ये उदंड प्राणी असती श्रीराम. आपल्या देहातील न कळे माते अवघे कैसे कळे, लोक होती उतावळे अल्पज्ञाने श्रीराम. अनुरेणा ऐसे जिनस त्याचे आम्ही विराट पुरुष, आमचे उदंडचे आयुष्य त्यांच्या ही सेवे श्रीराम. त्यांच्या रीती त्यांचे दंडक वर्तायाचे असती अनेक, जाणे सर्व ही कौतुक ऐसा कैचा श्रीराम. धन्य परमेश्वराची करणी अनुमानेना अंतःकरणी, उगीच अहंता पापिणी वेढा लावी श्रीराम. अहंता सांडून विवरणे कित्येक देवाचे करणे, पाहता मनुष्याचे जिणे थोडे आहे श्रीराम. थोडे जिणे अर्धपुडी काया, गर्व करीती रडाया, शरीर अवघे पडाया वेळ नाही श्रीराम. कुश्चीळ ठाई जन्मले आणि कुश्चीळ रसेची वाढले, त्यास म्हणती थोरले कोण्याही सेवे श्रीराम. कुश्चीळ आणि क्षणभंगुर अखंड वेथा चिंतातुर, लोक उगेच म्हणती थोर वेडपणे श्रीराम. काया माया दो दिसांची आदी अंती अवघेची, झाका तापा करून उगीची थोरी व दाविती श्रीराम. झाकिले तरी उपंडर पडे दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे, जो कोणी विवेके पवाडे तोची धन्य श्रीराम. उगेची कायसा तंडावे मोडा अहंतेचे पुंडावे, विवेके देवास धुंडावे हे उत्तमोत्तम श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, सूक्ष्म जीवन रूपण नाम समास 8वा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 15वा समास 9वा पिंडोत्पत्ती निरूपण श्रीराम. चौखाणीचे प्राणी असती अवघे उदकेची वाढती, ऐसे होती आणि जाती असंख्यात श्रीराम. तत्वांचे शरीर झाले अंतरात्म्या सकट वळले, त्यांचे मूळ जो शोधिले तो उदक रूप श्रीराम. शरत्काळींची शरीरे पीळ पिळो झिलपती नीरे, उभये रे ते एकत्रे मिसळती रक्ती श्रीराम. अन्नरस देहरस रक्त रे ते बांधे मूस, रसद्वये सावकास वाढो लागे श्रीराम. वाढता वाढता वाढले कोमळाचे कठीण झाले, पुढे उदक पैसावले नाना अवेवी श्रीराम. संपूर्ण होता बाहेरी पडे भूमीस पडता मग ते रडे, अवघ्यांचे अवघेची घडे ऐसे आहे श्रीराम. पुढी वाढे कुबुद्धी वाढे मुळापासून अवघेच घडे, अवघेची मोडे आणि वाढे देखत देखता श्रीराम. पुढे अवघियांचे शरीर दिवसेंदिवस झाले थोर, सुचो लागला विचार काही काही श्रीराम. फळामध्ये बीज आले तेणे न्याये तेथे झाले, ऐकता देखता उमदले सकळ काही श्रीराम. बीजे उदके अंकुरती उदक नसता उडोन जाती, एके ठाई उदक माती होता बरे श्रीराम. दोही मध्ये असता बीज भिजवून अंकुर सहज, वाढता वाढता पुढे बीज उदंड आहे श्रीराम. इकडे मुळ्या धावा घेती
तिकडे अग्रे हेलावती, मुळे अग्र द्विधा होती, बीजापासून श्रीराम. मुळ्या चालिल्या पाताळी, अग्रे धावती अंतराळी, नाना पत्री पुष्पी फळी, लगडली झाडे श्रीराम. फळा वडील सुमने, सुमना वडील पाने, पाना वडील अनुसंधाने, काष्ठे आवघी श्रीराम. काष्ठा वडील मुळ्या बारीक, मुळ्या वडील ते उदक, उदक आळो न कौतुक, भूमंडळाचे श्रीराम. याची ऐसी आहे प्रचिती, तेव्हा सकळा वडील जगती, जगती वडील मूर्ती, आपो नारायणाची श्रीराम. दया वडील अग्निदेव, अग्नि वडील वायुदेव, वाये देवा वडील स्वभाव, अंतरात्म्याचा श्रीराम. सकळा वडील अंतरात्मा, त्यासी नेणे तो दुरात्मा, दुरात्मा म्हणजे दुरी आत्मा, अंतरातया श्रीराम. जवळी असो न चुकले, प्रत्ययास नाही सोकले, उगेच आले आणि गेले, देवास करिता श्रीराम. म्हणून सकळा वडील देव, त्यासी होता अनन्य भाव, मग हे प्रकृतीचा स्वभाव, पालटो लागे श्रीराम. करी आपुला व्यासंग, कदापि नवे ध्यानभंग, बोलणे चालणे वेंग, पडोच नेदी श्रीराम. जे वडिली निर्माण केले, ते पाहिजे पाहिले, काये काये वडिली केले, किती पहावे श्रीराम. तो वडील जेथे चेतला, तोची भाग्य पुरुष झाला, अल्पचेतने तयाला, अल्पभाग्य श्रीराम. तया नारायणाला मनी, अखंड 8 भावे ध्यानी, मग ते लक्ष्मी तयापासूनी, जाईल कोठे श्रीराम. नारायण असे विश्वी, त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोषवावी, कोणीतरी काया श्रीराम. उपासना शोधून पाहिली, तो विश्व पाळीती झाली, नकळे लीळा परीक्षिली, नवसे कोणा श्रीराम. देवाची लीळा देवे विण, आणि दुसरा पाहे कोणा, पाहाणे तितुके आपण, देवची असे श्रीराम. उपासना सकळा ठाई, आत्माराम कोठे नाही, या कारणे ठाई ठाई, रामे आटोपिले श्रीराम. ऐसी माझी उपासना, आणि ताणये अनुमाना, नेऊन घाली निरंजना, पहिलीकडे श्रीराम. देवा करिता कर्मे चालती, देवा करिता उपासक होती, देवा करिता ज्ञानी असती, किती एक श्रीराम. नाना शास्त्रे नाना मते, देवची बोलीला समजते, नेमका नेमक वेस्ता वेस्ते, कर्मानुसार श्रीराम. देवास अवघे लागे करावे, त्यात घेऊ ये तितुके घ्यावे, अधिकारा सारिके चालावे, म्हणजे बरे श्रीराम. आवाहन विसर्जन, ऐसेची बोलिले विधान, पूर्व पक्ष झाला येथून, सिद्धांत पुढे श्रीराम. वेदांत सिद्धांत दादांत, प्रचित प्रमाण नेमस्त, पंचीकरण सांडून हित, वाक्यार्थ पाहावा श्रीराम. इथे श्रीदास बोधे, गुरु शिष्य संवादे, पिंडोत्पत्ती निरूपण नाम, समास 9वा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 15वा, समास 10वा, सिद्धांत निरूपण श्रीराम.
गगनी अवघेची होत जाते, गगना ऐसे तगे नाते, निश्चळी चंचळ नानाते, येण्याची न्याये श्रीराम. अंधार दाटला बळे, वाटे गगन झाले काळे, रवी किरणे ते पिवळे, सवेची वाटे श्रीराम. उदंड हिव जेवा पडिले, गमे गगन थंड झाले, उष्ण झळेने वाळले, ऐसे वाटे श्रीराम. ऐसे जे काही वाटले, ते झाले आणि गेले, आकाशा सारिखे तगले, हे तो घडे ना श्रीराम. उत्तम जाणी वेचा जिनस, समजून पाहे सावकास, निराभास ते आकाश, भास मिथ्या श्रीराम. उदक पसरे वायू पसरे, आत्मा अत्यंतची पसरे, तत्वे तत्व अवघेची पसरे, अंतर्यामी श्रीराम. चळते आणि चळे नाते, अंतरी अवघेच कळते, विवरणेच निवळते, प्राणी मात्रासी श्रीराम. विवरता शेवटी, निवृत्तीपदी अखंड भेटी, झाली याने तुटी, होणार नाही श्रीराम. जेथे ज्ञानाचे होते विज्ञान, आणि मनाचे होते उन्मन, तत्वनिशनी अनन्य, विवेके होते श्रीराम. वडिलास शोधून पाहिले, तो चंचळाचे निश्चळ झाले, देवभक्तपण गेले, तये ठाई श्रीराम. ठाव म्हणता पदार्थ नाही, पदार्थ मात्र मुळी नाही, जैसे तैसे बोलो काही, कळावया श्रीराम. अज्ञान शक्ती निरसली, ज्ञान शक्ती मावळली, वृत्ती शून्य कैसी झाली, स्थिती पहा श्रीराम. मुख्य शक्तिपात तो ऐसा, नाही चंचळाचा वळसा, निवांत कैसा, निर्विकारी श्रीराम. चंचळाची विकार बालटे, ते चंचळची जेथे आटे, चंचळ निश्चळ घनवटे, हे तो घडे ना श्रीराम. महावाक्याचा विचारू, तेथे संन्यासास अधिकारू, देवी कृपेचा जो नरू, तोही विवरून पाहे श्रीराम. संन्यासी म्हणजे शरण्यासी, विचारवंत सर्व संन्यासी, आपली करणी आपणासी, निश्चयेसी श्रीराम. जगदीश वोळल्यावरी, तेथे कोण अनुमान करी, आता असो हे विचारी, विचार जाणती श्रीराम. जे विचारी समजले, ते निसंग होऊन गेले, देहाभिमानी जे उरले, ते देहाभिमान रक्षिती श्रीराम. लक्षी बैसले अलक्ष, उडून गेला पूर्वपक्ष, हेतु रूपे अंतर साक्ष, तोही मावळला श्रीराम. आकाश आणि पाताळ, दोन्ही नामे अंतराळ, काढिता दृश्याचे चरळ, अखंड झाले श्रीराम. ते तो अखंडची आहे, मन उपाधी लक्षण पाहे, उपाधी निरासे साहे, शब्द कैसा श्रीराम. शब्द पर कल्पने पर, मन बुद्धी अगोचर, विचारे पाहावा विचार, अंतर्यामी श्रीराम. पाहता पाहता कळो येते, कळले तुके व्यर्थ जाते, अवघड कैसे बोलावे ते, कोण्या प्रकारे श्रीराम. वाक्यार्थ वाच्यांश शोधिला, अलक्षी लक्षांश बुडाला, पुढे समजून बोला, कोणीतरी श्रीराम. शाश्वताच शोधित गेला, तेने ज्ञानी साच झाला, विकार सांडून मिळाला, निर्विकारी श्रीराम. दुःस्वप्न उदंड देखिले, जागे होता लटके झाले, पुन्हा जरी ते आठविले, तरी ते मिथ्या श्रीराम.
प्रारब्ध योगे देह असे असे अथवा नासे विचार अंतरी वैसे चळेना ऐसा श्रीराम बीज अग्नीने भाजले त्याचे वाढणे कुंटले ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज श्रीराम विचारे निश्चळ झाली बुद्धी बुद्धीपासी कार्यसिद्धी पाहता वडिलांची बुद्धी निश्चळी गेली श्रीराम निश्चळास ध्यातो तो निश्चळ चंचळास ध्यातो तो चंचळ भूतास ध्यातो तो केवळ भूत होये श्रीराम जो पावला सेवटवरी तयास हे काहीच न करी अंतरनिष्ठा बाजी गरी तैसी माया श्रीराम मिथ्या ऐसे कळो आले विचाराने सुदृढ झाले अवघे भयेची उडाले अकस्मात श्रीराम उपासनेचे उत्तीर्ण व्हावे भक्तजने वाढवावे अंतरी विवेके उमजावे सकळ काही श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास 10 श्रीराम।